तुम्ही व्हिडिओ खूप मेहनतीने बनवता आणि तो अपलोडही करता, पण 2 किंवा 4 तासातच त्यावरील व्ह्यूज थांबतात का? मग नक्कीच व्हिडिओ अपलोड केल्यानंतर 24 तासांच्या आत करायच्या सेटिंग तुम्ही विसरत असाल. नमस्कार, मी कविता आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की व्हिडिओ पब्लिक केल्यानंतर बूस्ट होण्यासाठी नक्की काय करायचं. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःचा व्हिडिओ पाहणे. हो, आता तुम्ही बऱ्याचपैकी ऐकलं असेल की कुणी सांगतं की स्वतःचा व्हिडिओ स्वतःने पाहू नये आणि काही जण सांगतात की स्वतःचा व्हिडिओ स्वतःच पहा आणि वॉच टाईम वाढवा. तर खरं काय आहे, यूट्यूबसुद्धा सांगतं, जेव्हा तुम्ही नवीन क्रिएटर असाल आणि सुरुवातीला तुमचा व्हिडिओ अपलोड करता तेव्हा तुम्हालाच तुमचा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, पण तो तुमच्या आय डीवरून न पाहता दुसऱ्या आय डीवरून संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, तो मध्येच स्किप करायचा नाही. यावरून काय होतं, यूट्यूब अल्गोरिदमला समजतं की हा व्हिडिओ पूर्ण वॉच होत आहे आणि म्हणजेच तो व्हिडिओ पूर्ण पाहण्यासारखा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, कमेंट्सवर लाईक किंवा कमेंट्सला रिप्लाय करायचा आहे. आता मान्य आहे, जेव्हा आपलं चॅनल नवीन असतं तेव्हा त्यावरती कुणीही कमेंट्स करत नाही जास्त, तरीही आपण स्वतः एखादी कमेंट पिन म्हणून आपल्याच व्हिडिओच्या खाली करायची आहे. ती आपल्या चॅनलवरून केली तरी चालतं किंवा आपलं दुसऱ्या आयडियावरून एखादं चॅनल असेल त्यावरून केलं तरीही चालतं. आणि जर एखादी दुसरी जरी कमेंट असेल त्याला लगेच रिप्लाय करा आणि लाईक करा. कारण यामुळे काय होतं, तुम्ही लाईक केलं किंवा रिप्लाय केला तर त्या व्यक्तीला पुन्हा नोटिफिकेशन जातं तुमच्या चॅनलचं, म्हणजे तो व्यक्ती पुन्हा ती कमेंट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर आणि त्या व्हिडिओजवरती पुन्हा येतो. मला आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या व्हिडिओच्या खाली एखादा प्रश्न तुम्ही विचारायचा आहे किंवा एखादी कमेंट देऊन त्याखाली 2-3 पर्याय तुम्ही सुचवायचे आहे, जेणेकरून प्रेक्षकांना कमेंट करायला सोपी जाईल आणि आपल्या व्हिडिओज खाली कमेंट्स येतील. आता यानंतरची खूप महत्त्वाची स्टेप आहे, ती म्हणजे थंबनेल आणि तुमच्या व्हिडिओचं टायटल. जर तुमचा व्हिडिओ पब्लिक करून 6 तास झाले असेल आणि हवे तेवढे व्ह्यूज जर तुमच्या व्हिडिओजवरती आले नाही तर तुम्ही थंबनेल आणि टायटल चेक करायचं आहे. यामध्ये काय करायचं आहे, तुमचा CTR जर 5% कमी असेल तर लगेच तुम्ही तुमचा थंबनेल चेंज करायचा आहे. व्हिडिओ अपलोड केल्यानंतरही आपला थंबनेल आपल्याला चेंज करता येतो. थंबनेल अधिक आकर्षक किंवा उत्साहपूर्वक किंवा पाहणाऱ्याच्या डोक्यात काही प्रश्न येतील असा थंबनेल बनवायचा आहे आणि तो पुन्हा अपलोड करायचा आहे. आता यानंतर महत्त्वाचं म्हणजे ॲनालिटिक चेक करायचं आहे. ॲनालिटिक चेक करताना तुमच्या व्हिडिओचं इम्प्रेशन किती जात आहे. जर इम्प्रेशन मिळूनही व्ह्यूज येत नसतील तर अशा वेळेस तुम्हाला तुमचं टायटल चेंज करायचं आहे. छोटं टायटल टाका किंवा त्याऐवजी अजून काही बदल करून तुम्ही नव्याने तुमचं टायटल लिहू शकता. आता यानंतरची स्टेप म्हणजे व्हिडिओ शेअर करणे. आपण काय करतो, जेव्हा आपला व्हिडिओ एखादा अपलोड करतो तेव्हा लगेच व्हॉट्सअपवरती स्टेटसवरती तो व्हिडिओ टाकतो. परंतु काय करायचं आहे, जे लोक किंवा जे मित्रमंडळी नातेवाईक आपला व्हिडिओ संपूर्ण पाहतील, लाईक करतील, कमेंट करतील, अशांनाच व्हिडिओ आपला शेअर करायचा आहे. उगाचच व्हिडिओ शेअर करून जर कोणी पाहिलं नाही तर यूट्यूब अल्गोरिदमला बॅड इम्प्रेशन जातं आणि आपला व्हिडिओ तेथेच थांबतो. म्हणून ज्या ग्रुपला तुमचा व्हिडिओ पाहिला जाईल अशाच ग्रुपला व्हिडिओ सेंड करा. त्यानंतर गोल्डन टिप्स खास तुमच्यासाठी जे आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत असते, ती म्हणजे कम्युनिटी पोस्ट. यामध्ये काय करायचं आहे, एखादा पोल किंवा तुमच्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊन त्या ठिकाणी पोस्ट करायचा आहे आणि वरती तुमच्या व्हिडिओमध्ये काय आहे हे थोडक्यात लिहायचं आहे. त्यामुळे पोस्टद्वारे सुद्धा तुमचा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचायला सहज शक्य होतं. त्यानंतर महत्त्वाची सेटिंग म्हणजे YT स्टुडिओमध्ये जायचं, कंटेंट सिलेक्ट करायचं आणि त्यामध्ये ॲनालिटिकमध्ये जाऊन तुमचा व्हिडिओ कशा बाबतीत सर्च झाला आहे, म्हणजे कोणत्या कीवर्ड्सनुसार तुमचा व्हिडिओ त्या सर्च लिस्टमध्ये आला आहे हे पाहायचं आणि तुमच्या कीवर्ड्समध्ये तो इम्पॉर्टंट शब्द ॲड करायचा आहे. तर कशा वाटल्या आणि हेच शब्द तुमच्या टॅगमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचे आहे. लक्षात ठेवा, व्हिडिओ अपलोड केला म्हणजे आपलं काम संपलं का? नाही. खरी मेहनत तर तिथून होते.
जर आपण एखादा व्हिडिओ अपलोड केला तर तो कधी चालतो, कधी थांबतो, कधी डाऊन जातो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला आपल्या ग्रो विथ कविता या चॅनलवरचे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असे बरेच लोक आहेत की ते पाहतात, त्यांना उपयोगी पडतात, परंतु लाईक आणि सबस्क्राईब करत नाही. तर असं करू नका. व्हिडिओ आवडला, तुम्हाला काही यामधील माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओसोबत जर तुमच्या मनात काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. बाय.